सगळ्या मंडळीला धन्यवाद. गणेश उत्सवाला सुरुवात. आता ही गणपती काय भानगड आहे त्याचं थोडंशी 1 मिनिटात माहिती आणि अभंगात घुसायचं, फक्त बोलत जायचं. गणपती गण मारलं गणपती, सावधच राहायचं. गणपती, ग म्हणजे गणती, न म्हणजे नाही, प म्हणजे परेच्या पलीकडे, आणि 3 निज वस्तू ओंकार स्वरूप गणपती बाप्पा. कशावरून? पहिलंच अध्यायातली पहिलीच ओवी ओम नमोजी अध्याय किंवा 9व्या अध्यायातली ओवी आहे त्याला. ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार. आता गणपती बाप्पा कोण? एका मिनिटात कोण? चला थोडं पुढं. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धीची देवता, गजानन, रिद्धी सिद्धीचा पती, लाल रंग प्रिय असणारा, मोदक अतिशय जास्त खाणारा, दुर्वा आवडणारा आणि भक्ताचं कल्याण करणारा. त्याचा बाप फिरायला नंदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. आता आई वाघाव बसायला. सगळ्यांचं पार्ट उगलंय त्यांच्या घरात. बापाच्या अंगाला भस्म, पोराच्या अंगाला गंत. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. डोळ्यात बारीक, पोटात मोठा, कानात सुपासारखा, शिपतीत वाकडा, पोटात सगळ्यात मोठा. एकदंत, वक्रतुंड, लंबोदर, विघ्नहर्ता, सुखकर्ता, रिद्धी सिद्धीचा पती, कार्तिक स्वामीचा भाऊ, पार्वतीचा मुलगा. आणि सगळ्या लोक देव आहेत, पण याचा बाप महादेव आहे. बाकीचे सगळे देव, पण ह्या पठ्ठ्याचा बाप महादेव. आणि यांचं घरच उलट अख्खं घर उलट. आई एकपट, बाप दुप्पट, आणि बाप दुप्पट तर हा बाबा 10 पट. इथे नंगाट घर रे यांचं. याच्या बापाची मेली बायको. मेली म्हणजे पूर्वी लोक बायका जास्त करायचे, मिळत होत्या. आता बायको, हे इंद्रिकेचं कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं, आज खरं, उद्या खरं. थोडं कानाला वाईट पण पीठ. कारण आपली कीर्तनातली जी वाक्य असतात माझी, ती कुणाच्या भावना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज करायच्या नसतात. तुम्ही त्याचा अर्थ वेगळा लावता, तो भाग वेगळा, पण आपली माणसं बदलली पाहिजे हाच हेतू असतो. माझ्या कीर्तनातली जी वाक्य असतात ती टिंगल्या टवळ्या नसतात, किंवा ते कोणाच्या भावना दुखावण्याच्या नसतात. तुम्ही ते कट करून काही जोडिता, नाही त्याच्यामुळं घोटाळा होतो. नाही तर फक्त तुम्हाला आम्ही अधिकारानं बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचं अधिकारात ऐकलं पाहिजे. काय मत आहे? आम्ही तुम्हाला बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही आमचं, आणि तुम्ही आमचं जर ऐकत नाही तर 10 वर्षात नकाशात राहत नाही. आता हे गणपती फेस्टिवल एवढे होत्यात. आपण मेल्यानंतर ही लहानाची पिढी आहे, ही देवळं ठुणार नाही. देवळं नाही ठुणार, पडून टाकले देवळं. ते म्हणतात फार जागा गुंतली, ते ठुणार नाही. इथून पुढे जर आजच्या कीर्तनातले 2-4 मुद्दे महत्वाचे ध्यानात ठेवा. आज पहिलं ध्यानात ठेवा, हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे. आणि त्या गणपती बाप्पाची मेली बायको मेली त्याच्या बापाची, म्हणजे भगवान शंकराची. ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही. कुठं डिजिटल बोर्ड नाही, काय नाही. भजनच सुरू केलं रामाचं. कुणी? मोमाला. कुणी? शंकरानं. आता शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली, कारण त्या माणसाकडं माणसं मारायचं खातं. आणि तो मारानच, वर माणसंच जाईना. मग वरच्यानी मीटिंग घेतली, खालून माणसं वर येईन का? वर लय लफडे, लय लफडे. वरचे लफडे मी तुम्हाला सांगितले असते, पण अजून मी गेलो नाही. तरी तुम्हाला 2-3 लफडे सांगतो. इंद्र पडली बघा, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा भजनाचा. आणि वरच्यानी मीटिंग घेतली, भाऊ शंकर काय उठत नाही. हे म्हणले असं करा, शंकराला बायको करून द्या, म्हणजे शंकर जागे होईल. हे लगेच म्हणले बायको करून देऊ, पण उठवायला कोण जाईल? जो उठवायला गेला त्याचा तर घोटाळा झाला. हे सगळे गेले, शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ, यांच्या संघ आलोय. मग तो म्हणे तुम्ही बायको करा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कोण, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? म्हणले कारण नवरदेव पायाच वागा नाही, अंगाला भस्म, गळ्यात साप, राला नदीव, फिरायला नदीव. तो काय आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत येणार. बँड दुसऱ्याचा, घोडा दुसऱ्याचा, घोड्यावर घोडा,
हे बायको नाही मिळणार रे. ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा नवरदेव व्हायचं नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कुठंतरी कोणता तरी फोटो ठेवायचा. बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसा. काहींचे तर रविवारी लग्न झाले आणि मंगळवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आता काय माहित. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात बोलत होतो ते आज खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर गाडी होईन आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल, दिले. मी 10 वर्ष बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडा आहे, पण इतका खरं बोलतो म्हणल्यावर येडाच आहे. 80% दारुडे इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पोरी इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचंय. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेल्या आणि कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्या. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो चिंगड़ियां निवड़ता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिता है, यही प्यार होता है. आणि हे मी तुम्हाला पहिलं म्हणत होतो खोटं आहे. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील. आणि 10 वर्षापूर्वी मी म्हणत होतो असा काळ येईल का माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आणि तो काळ आपण 1.5 वर्षापूर्वी पाहिला. एका गावानं 50 अंत्यविधी 3 महिन्यात पाहिल्या. बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बायको नाही, बायकोच्या अंत्यविधीला नवरा नाही. बापाला अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. 40% प्रेत पेटवले नाहीत, वडीत नेलेत. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल पुरला जातो, पण महाराज नाही, गेली माणसं. आणि हे मी तुम्हाला तेव्हा म्हणत होतो. अजून 2-4 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. याच्यापेक्षा कसा ऐका, अजून 5 वर्षाने जमीन राहणार नाही, कारण सगळी घरं विभक्त होणार. 1 एकरवाल्याला 2, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2, 10 गुंठेवाल्याला 2, 5 गुंठे जमीन नाही. 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. पाच वर्षाने नोकरी राहणार नाही. का जागा झाल्या कमी, पदवीधर झाले जास्त, नोकरी नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काहींचे पोहरं लग्नाला आले, बापाला पगार नाही. काही 40 वर्षाचे झाले, रुपया पगार नाही, अख्खं गाव त्याला सर म्हणतंय. हो, काहींनी 10 लाख भरले आणि 1,500 घेतात. तुम्ही काय माया पुढे बसलं का. खरंय. आणि मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. माझी एक इच्छा आहे गणपती पुढं, सांगून टाकतो. गणपतीचा शेवटचा दिवस आहे. मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. चला गणपती, त्याची मेली बायको येतो होता, पण तुम्ही काय काळजी करायची नाही. शंकराची बायको मेली, ते काय रडलं बिडलं नाही. ब्रह्मदेव विष्णू आले आणि शंकराला म्हणले मग तुम्ही बायको करा. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणत नाही, पण मला बायको द्यायला उठलाय कोण. पार्वती नवरी झाली, शंकर नवरदेव झाले. नवरदेव डोळेच उघडीनं वराड गेलं पळून, वराडच नाही राहिलं. मग नवरदेवाने डोळे उघडले, वराडच नाही. मग त्याने आरुळी दिली आणि सगळी भूतो गोळा झाली. भूतो मग प्रेमभंग होईल, पाशी घेईल.
आणि वराडाची पहिली ट्रक गावात घुसली, कोंबड्या उडून गेल्या. हां, आणि मग शंकरानं भूतांना सांगितलं तुम्ही मागे जा, माझं लग्न होणार नाही. हे म्हणले आम्ही मागे जाणार नाही. शंकर म्हणले मग नवरीच नाही मिळणार. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कवा? मग शंकरानं वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाची मंगलाष्टका होणार नाही. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही भूतांची अवलाद आहे महाराज. शंकर नवरदेव झाले, लग्न मंडपात आले महिला मंडळ, आणि वर ओवाळायची पाळी आली. वर ओवाळी ती नवरीची आत्या. टीप घेऊन आली, टीप, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या काळात काय. त्यानं गंधात बोट बोलावलं, वर हात केला. नवरीची आत्या जाग्यावर मेली महाराज, आराडलीच नाही. त्याच लुगड्यावर गेली आणि लागलं ना लग्न. तुषार हार दबला या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मा शुद्ध शंकर प्रभु तिथी देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष झाल्यापा शुभ मंगल पंढरपुरात काय डीजे लावायची गरज. आता घरी गेले ना, आता अर्धा तास झाला ना कीर्तनाला, फ्रेश झाले तुम्ही. आता घरी गेले व्यक्ती हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत, कणात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखातं का काय नाही का, नुसता जागेवरच हस. सगळ्या रोगावर एकच औषध आहे, हसणे. आता तुम्हाला 6 महिने अटॅक बिटॅक काय नाही. आणि एज्युकेटेड लोक जरा नीट आहे का, अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन. अटॅक हा रोग नाही. जनरली डॉक्टर लोकांनी शब्द पाठ केलाय. काय आला, काय आलो, अटॅक. काय अटॅक, लिहून घ्या, शिक्षक बिक्षक डॉक्टर बिक्टर कोणी असले तर. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे?
करेक्ट. मानसिक तणाव. आणि बसलेली सगळी माणसं स्टेजवर खाली खुर्चींवर माझ्या सगळं तणावात आहेत सगळ्यांना. काहींना इस्टेट मोकार आहे, सांभाळाय माणसं नाही. काहींचं घर भरलंय, गोळ्या लई कपाटात नुसत्या गोळ्या, पालथं व्हायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या. पालथं झाला का उताना होत नाही, उताना झाला का पालथं होत नाही. डोळे वाचवायची दिली का मिटवायचं होत नाही, मिटवायची दिली का वाचवत. प्रत्येक माणूस टेन्शनमध्ये. काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं, काहींना राहिली तिला पोर होईना, झालं ते सुईचं येणं, टेन्शन. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले. टेन्शन. काहींना साखर, डायबिटीस, वांग, मुळव्यात, खाऊच नको. प्रत्येकाला आजार आणि प्रत्येक माणूस रोग्यात. मग अटॅक काय येतो याचं उत्तर सांगून टाकतो, आणूनच दाखवतो तुम्हाला. हा, एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. एज्युकेटेड लोक, शाळेतले पोरं पोरी, एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन. म्हणजे प्रत्येक माणसाला मेंदू दोन, लहान मेंदू, मोठा मेंदू, बरोबर आहे. हृदयाला कप्पे 4, उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, 4 कप्पे हृदयाला. ब्लड ऑफ सर्क्युलेशन इन ब्लड, 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस. म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. आणि माणसाला थिंकिंग हाय झालं आणि ब्लड कमी पडलं का घाम येतो. घाम. आणि घाम आला तो म्हणतो मी उरकलं, मी आला. इट इज कॉल्ड अटॅक. याला अटॅक म्हणा. अटॅक, अटॅकला औषध नाहीये. अटॅक हॅज ए नॉट अ टॅबलेट अँड नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध आहे, झालेली घटना जाग्यावर विसरणे. तिचं चिंतन करायचं नाही, नाही सोडून द्यायचं तो विषय. तो पुन्हा हो न हो. आणि अशी जी माणसं असतात त्यांना अटॅक येत नाही. या अटॅक बिपर शिवबे काही नाही भाऊ, हे चाललंय. सरळ बसायला आणाले पोरं पटकान बाकड्यावरचे. ही माझ्यासमोरची टोळी, बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडीत. त्याला काय माहिती. 3 वर्ष झाले सावधान नाही, विश्राम नाही, डायरेक्ट पसराम. खालून नोडून वरून जुडो. चौथीला कोण आहे रे तुमच्या? चौथीला एक तू डायरेक्ट चौथीला गेला. हा हा खाली बघ. तो 5वीला हा 4थीला आहे. डायरेक्ट 3 वर्ष बंद होती, 4थी. आता हा डॉक्टर होणार. माणसं उभ्यानं मारणार. इंदुरीकर मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल. तुम्हाला प्रयोग दाखवतो जरा. शिक्षक कार्यकर्ते वगैरे पहा. लहान आले पोरं सरळ बसा पटकान. आणि एवढ्या पोरांनी जोरात बोलायचं लहानाऱ्या. शाळा सुरू झाली, जोरात बोला. झाली. क्लास सुरू झाले. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संघाचे कसे होतील? ऑनलाईन का ऑफलाईन? हा, ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला? हा, त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा? करंट. हा, मोबाईलचा. आता सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे, जोरात सांगा. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? हो. मग मोबाईल मुळे काय काय झालं? जोरात बोला. डोळे गेले. सांगा. हा, जोरात द्या. डोळे, कंबर, मेंदू. चला पटकन. डोळे, कंबर, मेंदू, झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय काय लागतं? चकना. बोलू द्या.
चकना, अजून करेक्ट, काय पाणी, अजून सोडा, करेक्ट, अजून अजून फुटाणे, शेंगदाणे, अजून पापड. अरे वा, आपले दिवस बोगस गेले का नाही. आणि अजून काय लागतं, पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला, गेम सुरू झाला. सांगा 2-3 गेमची नावं पटापटा. पबजी, फ्री फायर, नूडल, कॉलम्बिटी, करेक्ट. आणि आता ह्या 1.5 महिन्यात 2 महिन्यापासून एक नवीन आलंय ना, ते काय चप्पल फिरवायची जागेवर पुष्पा, करेक्ट. पुष्पा. आणि ते वाक्य काय रे ते, उभा राह, उभा राह. कसं आहे रे ते, आणि गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍपवर दोस्ती झाली कुणाशी, करेक्ट. आणि लोक म्हणत्या इंद्रिकर काही बोलतो, मी पागल आहे का. दोस्ती कोणाची झाली, पोरीशी, करेक्ट. तिनं आपल्याला पाहिलं नाही, आपण तिला पाहिलं नाही, पण गडी कामाला लागला. अरे वा. तिनं ओळखलं, हा कामातून गेला. तिनं याचा ATM मोकळा, हा भिकारी. तिला घेऊन पळून घेऊन गेला, पैसे संपले, प्रेम कमी झालं. तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला, याला टेन्शन आलं, हा मोकार पेला जाग्यावर. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकेचं प्रवचन ठेवलं, काय वांग सांगू 10व्या. मला आत्ता मरण यावा पोरानो, आणि तुमच्या पोटी जन्माला यावा. तो म्हणतो सध्या मरू नका. थोडं कानाला वाईट, पण सत्य. आणि खरं सांगतो मला, आज तुम्हाला जे मार्गदर्शन आहे ते वाक्चातुर्यातलं सगळ्यात मोठं व्यक्तिमत्व आहे. मुंडे साहेबांकडे भाषणाची कला एकदम, धनंजय मुंडे साहेबांकडं 2-3 गोष्टी एकदम वाखाणण्याजोग्या आहेत. भाषणाची कला आहे आणि माणसं संघ टिकवण्याची ताकद आहे. माणसं एकत्र करण्याची ताकद आहे, ती फार मोठी ताकद आहे. काय मत आहे तुमचं. माणसं एकत्र करून, त्याला एक साधा भाषेत सांगू का, कार्यकर्ते सांभाळण्याची कला आहे. आणि तिसरी गोष्ट, त्या माणसाकडं वाक्चातुर्यता आहे, माणसं सांभाळण्याची कला आहे, आणि समाजामधलं प्रेम टिकवण्याची ताकद आहे. आणि ती प्रेम टिकवण्याची ताकद आहे म्हणून तर आपल्यातले एक माणूस इथपर्यंत मोठा होऊ शकतो. धनंजय मुंडे सारखा माणूस मोठा का झाला, त्याला 4 कारण आहेत. 1, त्यांचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, त्यांच्यावर कुणाचा तरी आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे. आणि 3, स्वतःचे प्रयत्न आहेत. आणि 4 चौथं वाक्य नीट आहे का. पहिली गोष्ट प्रारब्ध आहे, दुसरी गोष्ट प्रयत्न आहे, तिसरी गोष्ट आशीर्वाद आहे, आणि 4 सेवा करण्याची ताकद आहे. या 4 गोष्टीमुळं तुम्ही मुंडे साहेबांचे नुसते कार्यकर्ते नाहीत, तर त्यांना हृदयात ठेवून काम करणार. मग वाल्मिकांना सारखी माणसं. आणि त्यांच्या गणपतीमध्ये आज आपण 2-3 संकल्प करू. थोडा राग आला तरी चालेल, पण सांगायला हरकत नाही. इथून पुढे सगळ्या परळीवाल्यांनी, शिक्षक, शाळेतले जे नोटीस बोर्ड आहेत, नोटीस बोर्ड शाळेचे, हायस्कुलांचे, त्या नोटीस बोर्डवर गुरुजीला विनंती करून रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे. आणि तो हरिपाठातला अभंग मुलांनी वहीत लिहून घेतला पाहिजे. आजच्या मुलाला अध्यात्माची गरज आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे.
तुम्ही तर काहीच म्हणा ना. ती काळाची गरज आहे. आजच्या मुलाला जर अध्यात्म नसेल तर वाक्य सांगून देतो, तुमच्या माझ्या घरात थोडा तरी पारमार्थिक ओलावा पाहिजे. माणसं मोठे व्हायचे असतील तर पारमार्थिक ओलावा पाहिजे. घरात माळकरी पाहिजे, घरात शुद्ध शाकाहार पाहिजे, घरात तुळशीला पाणी पाहिजे आणि देवाधर्माचं आचरण पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. नाहीतर महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून आरोपी कंट्रोल आहे, नाहीतर गुन्हेगार इतके आहेत महाराज, इतके 16चा बलात्कार करतो, 17चा खून करतो. आता एखाद्याला म्हणा तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंद्रिकर भोकस, मुकशील तो. मला भोकस ना अवघड नाही ना, पण ते 3 लाख तुम्ही खरासणार कवा? तुम्ही मारणार नाही. माझ्या मुलाला नाथ फेस्टिवलच्या ह्या वर्षाच्या काळात मुंडे साहेब आणि कराड साहेबांच्या याच्या खाली विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलेच पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे का अभ्यासक्रमातच संत साहित्य घातलं पाहिजे. प्रत्येक वर्गाला एक संत शिकवला पाहिजे ठेवायला. नाही तर आपण मेल्यानंतर ही पोथ्याही वाचणार नाही कुणी, एक देऊळच ठेवणार नाहीत. आणि पाया पडून सांगतो आजच्या कार्यक्रमात, आज माणसावर संकट नाही आहेत, आज धर्मावर संकट आहेत. आज आपल्याला माणसं वाचवायचेच नाही, आपल्याला धर्म वाचवायचा. म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य, मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म द्यावाच लागेल, या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची गरज. हे भिंतीवर शाळेत सुविचार लय झाले. नेहमी खरे बोलावे, वाळूचे कण रगडिता, गाळा गाळा तिळच गाळा. नाही, आत्ता मुलाला अध्यात्म द्यावाच लागेल. आणि अध्यात्म जर दिलं नाही तर मी 2 मुद्दे तुम्हाला सांगितले. विद्यार्थ्याला तर शाळेत बोर्डवर हरिपाठात लिहिलाच पाहिजे, पण मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, सगळ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांनी एकत्र बसून शालेय अभ्यासक्रमामध्ये संत साहित्य घातलं पाहिजे आणि प्रत्येक वर्गाला एक संत शिकवायला ठेवला पाहिजे. एक 5वीला धनाबाई ठेवा, 6वीला मीराबाई ठेवा, सखुबाई ठेवा, ज्ञानेश्वर ठेवा, तुकोबाराया ठेवा, पण संत अभ्यासक पाहिजेच. तुमचं काय मत आहे? आणि हे जर केलं नाही, आता हे उगाच कराड साहेब आहेत, धनंजय मुंडे साहेब आहेत, एवढा मोठा समाज जमतो, कार्यक्रमाचं ऐकायचं. म्हणजे आता कसं बी माझ्या पुढं बसल्यामुळं थोडंसं समाधान वाटतं. नाही तर आजच्या माणसांना अध्यात्माशिवाय काय समाधान आहे? काय आणि ही करणं काळाची गरज आहे. नाही तर पोरांना काही कळत नाही, काय नाही. आपण फक्त यांना मोठे केलंय, शिकवलंय, जात्यात शाळेत, खात्यात भात, येत्यात घरी. 10वीला कोण आहे तुमच्यात? 10वीला आहे तू? सेमीला आहे का मराठी मिडियमला आहे? हा, मराठी मिडियमला आहे का? मराठी मिडियमला आहे का तू पोरगी 10वीलाच आहे का? तूही 10वीलाच आहे का रे? बरं, दोघंही मराठी मिडियमला आहे का? आहे. मी एक नियम सांगतो, त्या शास्त्रज्ञाचं नाव सांगायचं. विज्ञान पेपर 1, विज्ञान पेपर 1, प्रकरण नंबर 2, 8 मूलद्रव्य चढत्या अनुक्रमाने मांडली असता मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा कडेच्या 2 मूलद्रव्यांच्या सरासरी इतका असतो. याला कोणाचा नियम म्हणतात? कोणाचा? न्यूलँडचा अष्टकाचा नियम आहे. 8वीच्या पुस्तकात 10वीच्या पुस्तकात 2ऱ्या प्रकरणात आहे. 3ऱ्या, पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहेत. 2ऱ्या प्रकरणामध्ये आवर्ती नियम. काही नाही. 1.5 महिने शाळेत गेलं 12वीला 82% मार्क पडले. जर वर्षभर गेला असतं तर 140% मार्क असतात. अहो, आता बोलू नये, आमच्यासारख्याचा लोकांना राग येतो. लोक इंद्रिकडे डायरेक्ट बोलतो. मला मराठीला कुठं 100 मार्क पडतात का? मला आता काही काना, मात्रा, उकार, वेलांटी, रस्व, दीर्घ काही राहिलेच का नाही? काही टिंब बिंब काही राहिलं का नाही? 100 मार्क कुठं मराठीला पडत असते का? मला काही टिंब द्यायचा राहिलाच का नाही त्याच्यापुढं? आणि असं केलं का लगेच ह्या क्लिपा टाकणार आणि क्लिप करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, ठोका आमच्या. यांनी लगेच अर्धलं वाक्य ऐकून जोडायचं. परळीमध्ये इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या, त्यांच्यावर योग्य ती कारवाई. म्हणजे खरं बोलायचं नाही. आपण एखादा म्हणला बैल गाभण, आपण म्हणायचं बैल चालला.
हो, अरे कुणीतरी सत्य बोललंच पाहिजे. धर्म टिकवायचा असेल तर कुणाची भावना दुखवली जरी गेली तर भावना तर दुखत नाही, पण माणसं बदलणं करणं काळाची. आज हे धनंजय मुंडे साहेबांनी कराड साहेबांनी हे काम गणपतीचं नाही केलं. हा फेस्टिवल गणपतीचं नाही आहे, हा धर्म प्रचाराचा फेस्टिवल. धर्माची पालन, धर्माची पालन, नाथ फेस्टिवल मधलं पहिलं वाक्य, विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे. तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, गॅलिलिओचे नियम जरूर शिकवा, पण आजच्या मुलाला पसायदा नाही शिकवा. एक दुसरं वाक्य, कधीच एकत्र येऊ नका, एकमेकाचे मतभेद विसरून धर्मासाठी एकत्र या. इतर भांडणं चालू द्या, पण धर्मासाठी एकत्रच आलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि आपल्या लोकांनी धर्म टिकवलाच पाहिजे. नुसती कीर्तनं ऐकून आता जमणार नाही. आमचा झालाय सांगायचा धंदा, तुमचा झाला ऐकायचा धंदा. आमच्या पुढे तुम्ही बसले का नुसत्या माना हलिता, ते मजेत नाही. आता खरंय खरंय, खरं नाही खोटं नाही. इथून पुढे प्रत्येक माणसानं क्रांतिकारीच विचार केला पाहिजे, आणि तो गणपतीत करावाच 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 लागेल. अध्यात्म महिला मंडळाला एक वाक्य सांगून जातो. महिला मंडळ, तुम्हाला एक शब्द सुद्धा बोललो नाही आज मी, पण एक वाक्य सांगतो. यावर्षी मुंडे साहेबांच्या नाथ फेस्टिवलला सगळ्या स्त्रियांनी जेवढी घराभोवती जागा असेल तिथं तुळशी लावा, तुळशी लावा. आज घरी गेल्या उद्यापासून कुंडी घ्या, काही घ्या, पण उद्या परवा पौर्णिमा आहे, पाया पडतो तुमच्या, प्रत्येकानं तुळस लावली पाहिजे. का? वातावरणामध्ये ऑक्सिजन देणारी सगळ्यात जास्त प्रभावी वनस्पती. आणि तुम्ही जर घरांभोवती तुळस लावली नाही तर अजून 5 वर्षाने तुमच्या परळीत एखाद्याने जर बंगला बांधला तर त्याला संडास बांधावा लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन ओटा बांधावं लागेल, आणि त्याच्यात एक ऑक्सिजन रूम काढावी लागेल. वातावरणात शुद्ध ऑक्सिजन राहिला नाही. तुमचं काय मत आहे? आणि ऑक्सिजन फक्त कोण देईल? तुळस. आणि तुळस लावायला खर्चही नाही, खत लागत नाही, फवारायची नाही, कुंडीत लावा, अंगणात लावा, पण प्रत्येक व्यक्तीनं तुळस लावलीच पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत? 2, ही काळाची गरज आहे. दुसरी गोष्ट, प्रत्येक माणसानं एक व्यक्ती एक झाड हा संकल्प केला पाहिजे. प्रत्येक गावाने लग्नांमधले सत्कार बंद करून प्रत्येक गावातली शाळा डिजिटल केली पाहिजे. आता शाळा डिजिटल करणं ही काळाची गरज आहे, आणि करायलाच पाहिजे. आणि अजून काय केलं पाहिजे? सगळी गावं सौर ऊर्जेवर आली पाहिजे. 5 वर्षाने विजेचा प्रश्न भयानक येणार आहे, भयानक. आणि तो प्रश्न तर आता जवळजवळ सुरू झालाय. तुम्हाला सौर ऊर्जेचा वापरच करावा लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? तरुण पोरांनी नोकरीच्या नादी न लागता अकॅडमी जाहीर करा, शेती चांगली करा, आणि हे जरा सुंदर ठेवा. हे सुंदर ठेवा. आणि हे जर केलं ना महाराज, तर या दोन्ही माणसांनी, मुंडे साहेबांनी आणि कराड साहेबांनी केलेल्या फेस्टिवलचं चीज होईल. आणि हे मुद्दे तुम्हाला पटतात किंवा नाही मला एवढं एस मध्ये सांगा फक्त. आणि ही काळाची गरज आहे. आणि हे जर केलं तर नामदेव राया संत, कारण गणपती बाप्पाला नियम करायचा आपल्याला. पहिला नियम आहे कोणता? Yeah.
प्रकार आहेत. कायिक नियम, वाचिक नियम, मानसिक नियम. नियम आणि नियम करीत जा. देवाशी बोलत जायचं जरा रोज. तुम्ही जरा बसलेली माणसं बोलत जा देवाशी. देवाला काम सांगत जा जरा. आपण रात्रंदिवस भजन करतोय, त्याला आपलं काम करावं लागेल. देवाशी बोलत जा. महिला मंडळ उद्या सकाळपासून 10 मिनिटं जरा देवापुढं बसून देवाला सांगितलं, देवा शबरीची बोरं खातो हो, सुदाम्याचे पोहे खातो हो, विदुऱ्याच्या कान्या खातो हो, दळू लागायला जातो हो, भाजी काढू लागायला जातो, शेले विणू लागायला जातो, डोरं वडू लागायला जातो, भिंत वडू लागायला जातो, घोडे धुवायला जातो. मग एकदा माझ्या हृदयात ये ना. तिकडे दळायला लागतो, त्या बाईला दळू लागायला जातो, तिची गोधडी घेऊन येतो, तिला सुलाव द्यायला लावतो, एका बाईला भाजी काढायला लावतो, एका बायकोचं बाळणपण करायला लागतो, त्याला सगळी कामं सांगून टाकायची एका मिनिटात. उचनीचे काही नेणे भगवंत तिष्ठेवा दाशीपुत्रकाने चर्मर सज्जन कसा विकलो, एवढ्यांना त्रास देतो ना. मग एकदा माझ्या हृदयात ये. कभी कभी मेरे दिल में ख्याल को तुझको बना दिया गया हमारी लिए. हे गाणं नाहीये, हे आपला पांडुरंग बापासाठी म्हणायचं आहे. कभी कभी मेरे दिल में आला ख्याल आता है, को तुझको बना दिया गया है हमारे लिए. आणि जर आला तर ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना. पण कधी जो वादा किया हो पडेगा. हे कोणता वादा, हे विधान. आणि असं झालं तर परदेसी जाना नहीं मुझे छोड़ के. पण कधी हमें और जीने की साहस न होती अगर तुम यदि ज्ञानेश्वर महाराज न होते तर ज्ञानेश्वरी न होती, तुकाराम महाराज न होते तर गाथा न होता, छत्रपती न होते तर महाराष्ट्र न होता. हे कशातही पैसे नाही घालायचे. छत्रपती नसते तर आपली काय अवस्था झाली असती. म्हणून आपल्याला गणपतीत हे उगाच आरत्या करा बरं. आरती करणारे हाल होत्या माणसाचे. घंटी फिरली का ताट बंद होतं, ताट फिरलं का घंटी बंद होती, दोन्ही सुताव येतं तर गणपती बुडवतं. आणि गणपती मंडळानं अजून एक काम करावं अशी माझी इच्छा आहे. पटलं तर हा म्हणा, गुलालाचा वापर शक्यतो टाळावा. केमिकल, त्याच्यात केमिकल आहे. पैसे देणारे कोण आहे? आपण आहे. टाकलाय कोणच्या अंगावर? आपल्यात. मग आपणच आपली लाल करण्यात काय मजा. आपण कशातही पैसे घालायचे. आता लग्नात एक फाजीलपणा आलाय आपल्याकडं. फाजीलपणा तुमच्या भागात आला का नाही का? बलून केलाय, बलून आणि त्या बलून मध्ये नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कधी? लग्न लागायच्या टायमाला. आता तो नवरदेव म्हशी वाळणारा, दसमुसाळ्या गडी, आणि त्याला घातलं त्या फुग्यात. नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला गेल्यावर पोरीनं 3 गोष्टी करावं लागतात. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिऱ्या मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या त्याच्या. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरिया मिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, ही बाजू इकडं काढणे, हा कोपरा लांबवणे, इथं केसाला आकडा देणे आणि एक बट गालावर घेणे. खरंय का खोटंय पोरीनं? आणि ते घातले बलून मध्ये आणि ती नवरी नवरदेवाला खेटली डान्स करताना.
किटलीमध्ये स्मॉल टच झाला, स्मूथ टच म्हणून आपण, स्मूथ टच झाला आणि त्याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा त्याला, पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा, आणि ते टच झाल्यामुळं ते भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगाड्या गेल्या नवरदेवाच्या. ऐन वेळेस नवरदेवच बदलावला, भांबावली गंमत. एक जण दारू प्यालं आणि लघवीला बसलं, पण बसून लघवी केली त्यानं, सरळच वहीनं. चौथा फेरा आला का काय असं झालं. 7-8 जणांनी डॉक्टरांकडे नेलं, ओळी म्हणले आमचा माणूस वाकडा झाला. डॉक्टर म्हणले घाबरू नका, इंजेक्शनची काही गरज नाही. त्यानं घाई फक्त पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. दोन चार जण गटारामुशाला दारू पिली, 2-4 जण दारू पिली 8 वाजता आणि म्हणले आज मटणच खायचं. ते म्हणले मग मटणाची दुकानं तर बंद झाली. त्याने सांगितलं मटण तर पाहिजेच, आज गटारामुश आहे. हे म्हणले आमच्या घरी, हा म्हणला माझ्या घरी बोकडं आहे बरं का, पण माझी बायको नंगा ठेवू, ती मला हाणेल आणि तू मला हाणेल. हे म्हणले ती झोपली, आपण बोकड्या चोरून आणू. ते झोपली. हे 11-11:30 गेले, घेऊन आले, कापलं, शिजवलं, खालं, टाईट झाले आणि सकाळी उतारल्यावर ते निघाला घरी. तर त्याची बायको अंगणात झाडीत होती आणि बकरू तर बांधलेलंच होतं. त्याला तर चक्करच आली. तो म्हणला, बायकोला म्हणलं हा बोकडा इथं कसं काय. ती म्हणली बोकड्याचं मरू द्या, निम्म्या रात्री तुम्ही कुत्रं घेऊन गेले कुठं. ती काय सुई लई नमुने. एक जण दारू प्याला स्टँडवर गेलं, एसटीत बसलं पण ते कुठं बसलं, ड्रायव्हर शेजारी, ते बॅटरीच्या बॉक्सवर. ती बॅटरीची बॉक्स आहे त्याच्यावर. गाडी चालू झाली, ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. 1-1.5 तास गाडी, 60-70 किलोमीटर गाडी गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर पाणी प्यायला, चहा प्यायला उतरले. हे काही उतरलंच नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर आले, कंडक्टरने वेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेला. गाडी चालू होईना, त्याला गिअरच सापडणं. इकडं पाय तिकडं पाय, गिअरच नाही. तो दारुड्या त्याला म्हणला तू काय सापडून राहिले तुम्ही. तो म्हणले गिअरच सापडला. गिअर आहे का हा गिअर आहे का. मी बसला तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने मागान, पुढं ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसानं, मी एका खसक्यात काढून टाकला. अशी एकत्र करून मग रामकथा ठेवा. नाही, इथून पुढे माणसांमध्ये बदल होणं काळाशी. माझा देह गेला तरी चालेल, पण देवावरचा भाव कमी नाही. आणि जर झाला तर शरण सोडी भाव कमी होऊ देऊ नका. जसं मुंडे साहेबांनी मग सांगितलं ना, कराड साहेब आहे, हे पुढेही कार्य चालूच राहणार आहे.
त्यांनी दिलेल्या शब्दानुसार देवावर थोडं प्रेम करा. हां, नाही काळ अतिशय वाईट आला आहे. तुम्हाला वाटतं आता काही नाही राहिलं. महिला मंडळ अजून एक माझं काम आहे तुमच्याकडं. तुम्ही म्हणाला ते पहिली तुळशी लावल्या म्या लावला, पण दुसरी गोष्ट पोरांना जरा मोबाईलपासून दूर ठेवा. एवढी वाईट स्थिती होणार आहे. अजून 5 वर्षाने 80% जनतेला डोळ्याचा आजार होणार. आम्ही शाळेत असताना एखाद्या पोराला चष्मा राहायचा. आज ज्युनियर KGला चष्मा आहे. ज्युनियर KG. 2 टीचर दिसते त्याला. 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? त्याला 4 दिवस. अजून 5 वर्षाने डोळ्याचे आजार होणार आहेत. 5 वर्षाने कानाचे आजार होणार आहे. आणि 5 वर्षाने जेवढे लोक इथं बसलेत ना, यातले 80% लोक मनोरुग्ण होणार आहेत. आता जर हे चेक केले ना, याच्यात 100 येडे निघतील. आता एवढे तुम्ही डॉक्टर आणून चेक करून पहा, 100 प्युअर येडे निघतील. आणि 10-15 जणांना तरी मनोरुग्णाच्या गोळ्या आहेत. मनोरुग्ण लोक झाले. एकटे बोला त्या कुत्र्याला लाथान, मांजरीला लाथान. काही माणसं मांजरीचा मुका घे, कुत्र्याच्या पाठीवरून हात फिरव. तुम्ही 5 वाजता नगरपालिकेच्या गार्डनमध्ये जाऊन पहा, थोबाड सोडून बसेल. काही माणसं मोटरसायकल सायकलवर चालले ना, कानात मोबाईल गुतीत सरळ येडे बाबलीत गेलो. मनोरुग्ण आहे. मनोरुग्ण. आता मोबाईलमुळं तर सगळे मनोरुग्णाचे. लग्नीला आली तर चैन सुद्धा खोलली नाही. अख्या बुटात पाणी गेलं खाली. आणि वाचितही काय, शिळी गाभण आहे, बोकडे ऐकणे आहे. काय वाचत? मग आता शिळी गाभण राहिले, बोकडे ठेवून काय करायचं? आणि बोलायच्या पद्धती इतक्या नालायक आणल्यात. एलो एलो एलो. अरे तू बोलत नाही, बंद कर. एलो 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 एलो. काय मोबाईल, काय तऱ्हा नाही. याला कुठंतरी तुम्हाला कंट्रोल करावंच. आणि ही काळाची गरज आहे. तुम्ही मला नाव ठेवा, पण त्याला पर्याय नाही. हां, या पोरांना पसायदान शिकवलं पाहिजे. तू कितवीला आहे रे मोठा? 12वी आर्ट. सायन्सला आहे तू? सायन्सला नाही आहे. शेअरा सायन्सला नाही येतो. सायन्सला नाही येतो. नाही नाही, तुला शेअरा सांगतो ना. नाही नाही, तू कॉमर्सला असणार. लगेच लक्ष. तुझ्या शेजारचं कितवीला आहे? 12वी आर्ट. सायन्सला आहे का तू? विथ PCM. विथ PCM. विथ PCM. PCM ना. हां, म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स. PCM. मग तुमच्या फिजिक्स नंबर प्रकरणामध्ये एक नियम आहे. मी सांगतो तुला. हां, फक्त त्याचं नाव सांगायचं तुला. ॲक्शन अँड रिॲक्शन्स आर इक्वल. Action and reactions are equal, but the direction is opposite. It is called. आओ बाबा, नियम असा आहे, action and reactions are equal but direction opposite. It is called Newton's third law of motion. Correct. अशी विद्वान माणसं पाहिजे. पोरांनो, खरं बोला. अजून 10 वर्षांनी तुम्ही मनोरुग्ण होणार नाही मोबाईल वापरलो. नाही, सैराट मधलं सगळ्यात गाजलेलं गाणं कोणतं? झिंगाट. करेक्ट. आणि ती नटी कोणतरी, ती पोरगी कोण? आरसी. आणि तो पोरे
नाही नाही महाराज, ही काळाची गरज आहे. हे शिका. आणि अजून आपल्याला नाथ फेस्टिवलला एक काम करायचं आहे. विद्यार्थ्याला आध्यात्मिक शिक्षण दिलं पाहिजे, फळ्यावर हरिपाठ लिहिला गेला पाहिजे. दुसरी गोष्ट, मुलाचा मोबाईल वापर कमी झाला पाहिजे. तुळशी लावली पाहिजे, एक व्यक्ती एक झाड लावलं पाहिजे. गाव सौर ऊर्जेवर आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान अभ्यासक्रमात व्हायलाच पाहिजे. आणि तुमचे माझे भांडण न करता आता एकत्र हॉटेलात बसून गप्पा मारी जीवन जगलं पाहिजे. आता गॅरंटी नाही, आता गॅरंटी नाही. काय बोलू ते? हा, करेक्ट. माणसाच्या डोक्यात काय फिट बसलंय? या मग एवढ्या पोराला कळतंय. आणि आपण ते आपल्याला येड येतो म्हणतोय, माणसाच्या डोक्यात मोबाईलचा खटका बसलाय. आणि ही काळाची गरज आहे. आपण हे शिका. आणि हे शिकलं तर अजून एक नाथ फेस्टिवलला आपल्याला काम करायचंय. तुम्ही म्हणाला की कामच ऐकतोय आम्ही, नाही, पण ते काळाची. लग्नांमधले सत्कार बंद करून शाळा डिजिटल केल्या पाहिजे. आणि प्रेम, माणूस मेल्यानंतर, परळीवाले ध्यानात ठेवा, माणूस मेल्यानंतर आपण त्या प्रेतावर चिल्लर उधळतो. प्रेत नेताना चिल्लर, आजपासून चिल्लर उधळायचं बंद करा. ती चिल्लर खाली पडते, त्याच्यावर लोक पाय देतात. याच्या ऐवजी अंगणवाडीच्या पोरांना ड्रेस घ्या, गरीबाच्या एखाद्या मुलीची फी भरा. हे तुम्हाला पटतंय का मला सांगा? त्याच्यानंतर मेलेल्या माणसाची राख आपण नदीत टाकतो, ती चुकीचं आहे. आजपासून मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख शेतात टाका, त्यावर झाडे लावा आणि आई वडिलांची आठवण ठेवा. नदीमध्ये गोधड्या टाकायच्या नाहीत. गोधड्या रगा नदीत टाकायच्या नाही. टाकायचंच असेल तर बापाच्या नोटाचे बंडल टाका.